जय हरी. एकादश स्कंध भाग 128 9व्या अध्यायाचा आपण विचार करतोय. काळजी लागणं हे बद्धपणाचं मुख्य लक्षण आहे. जगामध्ये अनेक प्रकारचे पराक्रम केलेल्या माणसांनासुद्धा कशाची तरी काळजी असतेच. काळजी हा वृत्तीचा धर्म असल्यानं ज्याची निष्ठा दृश्यावर असते त्याला कसली तरी काळजी लागल्याशिवाय राहत नाही, आणि ज्याची निष्ठा भगवंतावर असते त्याला मात्र कोणत्याही परिस्थितीत काळजीचा स्पर्शच होत नाही. परमार्थाचं साधन करणाऱ्या साधकाला आपली प्रगती मोजायची असेल तर त्यानं काळजीचं मोजमाप आपल्या वृत्तीला लावून बघावं. ज्या मानानं काळजी क्षीण होत जाते त्या मानानं आपण भगवंताच्या जवळ जात आहोत असं निश्चितपणे समजायला हरकत नाही. आपण सगळ्यांनी एकमेकांना हे उदाहरण सांगितलेलं असेल, बऱ्याच जणांनी वाचलेलंही असेल, माहिती असेल. बघा, आपण बसमध्ये प्रवास करतो आणि तिकीट मागताना काय करतो, आधी ड्रायव्हरच्या जवळ असणाऱ्या सीट म्हणजे एकदम मागची सीट मागतो का? नाही. मागणारा काय म्हणतो, समोरची सीट द्या. आणि ज्याला पर्यायच नाही त्याला एकदम शेवटची सीट घ्यावी लागते, पत्करावी लागते. आपण ड्रायव्हरच्या जवळचं सीट का मागतो याचा बारकाईने विचार केला का कधी? आणि सगळ्यात शेवटचं सीट मिळणं टाळतो याचा विचार केला तर असं लक्षात येतं की जो ड्रायव्हर आहे त्याच्या जवळजवळ बसल्या गेलो, म्हणजे जवळजवळच्या सीटवर बसल्या गेलो, अंतर कमी असेल तर धक्के कमी लागतात, आणि शेवटच्या सीटवर बसलं तर धक्के खूप जास्त बसतात. तसंच आहे हा सृष्टीचा चालक जो आहे त्याच्या जर आम्ही समीप असू, नामस्मरणाने, चिंतनाने, ध्यानाने, निधिध्यासाने, तर अर्थातच आम्हाला या भवसागरात येणाऱ्या अनेक अडचणी, धक्के ते कमी लागतात. आणि त्याचा आणि आपला काही संबंधच नाही या भावनेने जर आम्ही त्याच्यापासून खूप लांब राहिलो तर वारंवार संकट, दुःख, चिंता, क्लेश हे सगळे आम्हाला वारंवार छळत राहणार, त्याचे धक्के सतत बसत राहणार. आणि काळजी म्हणजे मायेचं दृश्य स्वरूप होय. म्हणून काळजी लागली की स्वानंदावर विरजण पडतं. भगवंताशी चिकटून राहणारा योगी आणि वासना सुप्त असलेलं बालक हे दोघे जणच काळजीपासून मुक्त असतात. काळजी ही कशी तर भीतीची कन्या आहे, आणि भगवंताच्या निष्ठेशिवाय भीती कदापिही नाहीशी होणं शक्य नाही. मग आपण लक्षात घ्यायचं की रोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या अनेक गोष्टींचा विचार जर करत गेलो तर भगवंताची मर्जी होती म्हणून असं झालं, आणि भगवंताची मर्जी होती म्हणून असं नाही झालं, असं जर आम्ही सातत्याने भगवंताच्या निष्ठेने जर वागत गेलो तर मग काळजी, चिंता, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हे आम्हाला आयुष्यात कधीच येणार नाही. नाथ महाराज सांगतात की काळजीचा भोवरा मोठा बलवान असतो. ब्रह्मदेवासारखी धेंडे देखील त्यामध्ये बुडून जातात. फक्त योगी आणि बालक हे दोघंच काय ते त्या भोवऱ्यातून सुटतात. या दोघांना द्वैतभानच नसतं, मान अपमान याची जाणीवच नसते. दोघंही आनंदानं भरलेले असतात आणि मनाशिवाय कर्म करतात. पण बालकाला मात्र पुढे दुःख प्राप्त होतं, तर योगी सुख दुःख जिंकून पलीकडे गेलेला असतो. बालकाचा आनंद अज्ञानाचा असतो तर योग्याचा आनंद आत्मज्ञानाचा असतो. बालकाच्या देहात वासना गुप्त असते, तिलाच पुढे अंकुर फुटतो आणि दुःखाला कारण होतं. योगी मात्र तसा नसतो. त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यानं जगातील सुखदुःख त्याला स्पर्श करत नाहीत. देहामध्ये जीवपणानं वागताना दिसून सुद्धा योगी गुणातीत असतो. साधूजनांची सेवा करून साधक आपला सत्वगुण वाढवतो. तो वाढला की ज्ञान साधन हातात येतं. ते हातात आलं की रज आणि तम छेदून जातात. रजापासून ममता आणि तमापासून मोह उत्पन्न होतो. म्हणून सकाम कर्म करणाऱ्यांना हा लोक आणि परलोक भोगावा लागतो.
शुद्ध सत्वाची वाढ झाली म्हणजे रजतमांचा नाश होऊन सत्व एकटंच शिल्लक राहतं, तेही मग आपोआप शांत होतं. पेटलेल्या अग्नीमध्ये जोपर्यंत लाकडं येऊन पडतात तोपर्यंत अग्नी मोठ्या उल्हासानं त्यांना जाळून टाकत राहतो. पण लाकडं सगळी संपली की तो आपल्या मूळ तेजात लीन होतो. अगदी अशाच रीतीनं त्रिगुणांना जिंकून योगी गुणातीत अवस्थेला पोहोचतो. या अवस्थेत असताना इकडे विश्वप्रलय झाला तरी संसार व्यथा त्याला बाधत नाही. पूर्वी एकदा आपण जनक राजाचं उदाहरण यासाठी घेतलेलं होतं की आग लागली अगदी त्याच्यापर्यंत येऊन जरी आग भिडली, राज्य जरी जळतंय म्हणलं तरी तो जागचा हल्ला नाही. म्हणून ज्याला अंत नाही असं अक्षय सुख योग्याला आत्मस्वरूपामध्ये प्राप्त होतं. देहात वावरतो असं दिसलं तरी तो देहातीतच असतो, म्हणून त्याला काळजीचा स्पर्शच होत नाही. यानंतर 21वा गुरु ती कुमारी. द्वैतापासून भय निर्माण होतं, भयातून काळजी उत्पन्न होते आणि काळजीनं मनुष्य दुःखी होतो. जोपर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्याचं प्रेम असतं. दृश्याचं प्रेम असतं तोपर्यंत फलाची अपेक्षा असते. फलाची अपेक्षा जोपर्यंत असते तोपर्यंत काळजी लागते. कारण कर्तेपणाचा अभिमान चैन पडू देत नाही. आपण भगवंताला विसरून देहाचं बनल्यामुळं ही संकट परंपरा निर्माण झाली. तिच्यातून सुटायचं असेल तर भगवंताचं स्मरण ठेवून मीपणा नाहीसा केला पाहिजे. मीपणा असे तोपर्यंत द्वैत असतं आणि द्वैतामध्ये समाधान नसतं. हे तत्व अवधूत कुमारीपासून शिकला. नाथ महाराज म्हणतात की एकाकी झाल्या वाचून म्हणजे द्वैत नष्ट झाल्या वाचून देहातीत अवस्था हस्तगत होत नाही. म्हणून अवधूतानं कुमारीला गुरु केलं. एक कुमारिका होती. घरामध्ये तिला राखण ठेवून तिच्या आईवडील कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले. तिचा विवाह आधीच ठरलेला होता. वांगनिश्चय करण्यासाठी वरपक्षाकडील वडील मंडळी आली. घरात कोण आहे असं त्यांनी विचारलं, पण लज्जेमुळं कुमारी गप्प बसली. तरी त्यांच्या आदरातिथ्याची सगळी तयारी तिनं केली. तिला अशी काळजी वाटू लागली की आईला परत यायला उशीर झाला तर पाहुण्यांच्या जेवणास फार उशीर होईल. घरात तांदूळ सडलेले नव्हते असा विचार करून ती स्वतः तांदूळ सडायला बसली. कांडणाचा घाव घालताच बांगड्यांचा आवाज होऊ लागला. तेव्हा तिलाच लाज वाटू लागली. बांगड्या पिचवाव्या तर अपशकून होईल म्हणून तिनं काढून ठेवल्या, म्हणजे उतरवल्या. दोन्ही हातात फक्त 2-2 ठेवल्या. नंतर ती कांडण करू लागली तरी पुन्हा आवाज होऊ लागला. ती म्हणाली की जिथे 2 असतात तिथे शब्द उत्पन्न व्हायचाच, म्हणून तिने दोन्हीही हातात फक्त एकच बांगडे ठेवून ती कांडायला बसली. तेव्हा बांगड्यांचा मुळीच आवाज झाला नाही. अशा रीतीनं सगळ्या ठिकाणी एक आत्मस्वरूप भरलेलं आहे ही दृष्टी ठेवली तर जगातील द्वैत नाहीसं होईल. द्वैत नाहीसं झालं की सगळी तळमळ आणि चिंता नाहीशी होऊन एका आत्मानंदाशिवाय दुसऱ्या कशाचा अनुभव येणार नाही. यानंतर 22वा गुरु केला तो शर्कार. कोणतंही मोठं कार्य साध्य करण्यासाठी मनाची सगळी शक्ती एके ठिकाणी गोळा करण्याच्या क्रियेला एकाग्रता असं म्हणतात. शर्कार म्हणजे बाण करणारा कारागीर होय. त्याचं दुकान रस्त्यावर होतं. रस्त्यातून गाजावाजा करत राजाची स्वारी गेली. परंतु तो शर्कार आपल्या कामामध्ये इतका तन्मय झालेला होता की एवढ्या मोठ्या गोंगाटात करीत गेलेली राजाची स्वारी त्याच्या ध्यानात आली नाही. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी अशा तऱ्हेची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे, सांगायला नको. एकाग्रता साधण्याचे 2 मार्ग, प्रधान मार्ग बरं का, अनादिकालापासून चालत आलेले आहेत ते, की पहिला योग मार्ग आणि दुसरा भक्ती मार्ग. योग मार्गामध्ये प्राणशक्तीच्या जोरावर वृत्ती अंतर्मुख करून एकाग्रता साधण्याचा अभ्यास करतात आणि भक्ती मार्गामध्ये भगवंताच्या आवडीच्या जोरावर मनाच्या सर्व वृत्ती भगवत स्वरूप करून एकाग्रता साधण्याचा अभ्यास करतात. हे दोन्हीही मार्ग अत्यंत परस्परपूरक आहेत. हे जरी खरं तरी प्रापंचिकांना योग मार्ग साधणं सोपं जात नाही. म्हणून सामान्य प्रापंचिकांची कुवत ओळखणाऱ्या संतांनी
स्वतः योग मार्गाचा अनुभव घेतला असून देखील भक्ती मार्गाचंच प्रतिपादन केलेलं आढळतं. प्रसंगोपात त्यांनी योग मार्गातील स्वतःचे अनुभव सांगून ठेवले आहेत. ज्याची पूर्वतयारी चांगली असेल त्याने त्या मार्गाने जाण्यास त्यांची हरकत नाही. म्हणून शर्कराचं गुरुत्व वर्णन करताना नाथांनी योग मार्गाची रूपरेषा थोडक्यात सांगितली आहे. ती आपण उद्याच्या भागात ऐकूया. जय हरी.